स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आम्ही पवार परिवार सहकुटुंब चाललो आहोत तुळजापूर जेजुरीला आपले कुलदैवत घेऊन. तर तिथे देवाऱ्यात आरती वगैरे करून आम्ही निघालोत. एसी बोलायला लागेल इकडे बघा. तुझं तसं इकडं कुठं चालला तू? कुठे चालला? बोल कुठं चाललाय? ए काका काय बोलतो? कुठं चाललास? घूम झालं का? घूम मोठा डिस्कस चालू आहे. जसं फ्लाईट लेट झाल्यावर कशी पॅसेंजर फ्रस्ट्रेट होतात तसं अँग्री होतात तसं नाश्ता वगैरे येणार आहे असं आहे ना. ओके चालेल. तसं बस लेट झालेली आहे थोडंसं फ्रस्ट्रेट झालं काय ना. इट्स कॉमेडी. गाडी सुटेल का लवकर? बेल मार जाऊ दे रे. गाईस तुम्ही बघू शकता ही बस छोटी बस आहे. आय थिंक 30-40 सीटर असेल. ही लेजंड मेंबरसाठी बस आहे म्हणजे तुम्ही समजू शकता. ओके हे बघा इथं सगळी सोय केलेली आतमध्ये. काय जबरदस्त आहे. काय जाऊ काय या बसमध्ये त्या दुसऱ्या मोठ्या बसमध्ये जाऊ? हो ठीक आहे. आम्ही बसची वाट बघतो. एक बस आलेली आहे दुसरी बस यायची आहे. तर ती बस येईल थोडे एक 10-15 मिनटात येईल ती बस. तर चला भेटूया आपण या बसमध्येच. ठीक आहे. सो बाय. 1 hour later. सो फायनली गाईज फायनली बस आली आपली. त्या बसमध्ये बसलोय. पब्लिक गणपती बाप्पा मोरया. गाईस तुम्ही बघू शकता ते मस्त गाणे लावलंय आज की रात. वा सो गाईज आता आम्ही आलो HP पेट्रोल पंपला. बसेस बघा आमची मंडळी पी पितात आणि मुताला जातात. मजा आहे त्यांची. पुण्याला आणि आता वाचलं किती? 2:15 भाऊगुडे 326 आहे अजून. जास्त पकड 7:30 तास पकड. रात्रीची नसते तरी पण नसते एवढं. चलो गाईस भेटूया डायरेक्ट तुळजापूरला. बाय. आई ग
मॉर्निंग गाईज. सकाळ झालेली आहे. अजून इथून 1 तासाचा डिस्टन्स आहे तुळजापूरचा. आणि आम्ही आता इथे आलो आहोत हॉटेल जयशंकरला. ठीक आहे. इथे थोडं रेस्ट वॉशरूम वगैरे करायला थांबवले बस. ठीक आहे. हा बघा आमचा पिट्टू पवार ATM खाली करायला गेलता. हो 300. 25 लाख. हा कितना निकाला? 50 लाख. 50 लाख. चलो अभी 50 लाख का कुछ करते हैं. हाँ चला गाइस भेटूया आपण डायरेक्ट आता तुझा. हॅलो गाईज. सो फायनली आम्ही आत्ता पोचलो आहोत तुळजापूरला. आणि आता इथे आम्ही जे बसचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांनीच रूम वगैरे अरेंज केलेली आहे. आणि तिथेच आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन म्हणजे आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून आम्ही आता जाऊ तुळजाभवानी. आई तुळजाभवानी आईच्या दर्शनाला. तर ही बघा आई, तुझं नाव काय? आरोही. काय ही आमची याची मनीष दादाची मुलगी. कशी स्वीट आहे. तर चला थंडी पण आहे. खूप मस्त गार वारा सुटलाय ना. पाहते नंतर भेटू दर्शन केल्यावर भेटू. कपडे रूमवर भेटायचं. रूमवर भेटू. दर्शनाला जाऊ तेव्हा भेटू आपण. ओके चला गाईज. नमस्कार मित्रांनो. आपला नाश्ता चालू आहे. दाखवतो तुम्हाला. आपला पब्लिकचा नाश्ता चालू आहे. बघा अरे इकडे बघ. वा तर टिकला बाहेर लावलाय. मामाने लावलाय. तर गाईस हे बघा आम्ही शिवकाशी लॉज अँड भक्त निवास इथे थोडा रेस्ट करण्यासाठी थांबलो होतो. बस सर्व्हिस प्रोव्हायडरवाल्यांनी इथे अरेंज करण्यासाठी म्हणजे बुक केलं होतं. हे बघा पब्लिक इथे. ही बघा तर हळूहळू जे पब्लिक निघते इथे. बसमध्ये बॅगा ठेवतील आणि तिथून जाऊ आम्ही दर्शनाला. ओके तर दर्शनाला जाता जाता तुम्हाला दाखवतो मी. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कुठेही स्किप करू नका. जसं पहिलाच ब्लॉग आहे तो थोडा समजून घ्या. झालं माझा व्हॉइस कसा येतोय काय नाही क्लिअर येतोय कसं. तर हे बघा आपले पार्टनर खूप इंटरेस्टेड आहे ब्लॉगमध्ये. तर आणि एक सांगायचं तुम्हाला की इथे म्हणजे या तुळजापूरच्या लोकांनी म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी थोडी स्वच्छता राखली पाहिजे. कारण बघतो जे इकडे तिकडे असे क्लीननेस नाही आहे. थोडा क्लीननेस आहे. तर जे पर्यटक येतात टुरिस्टर वगैरे येतात तर त्यांना थोडं चांगलं वाटलं पाहिजे जरा असं. कारण खूप प्रसिद्ध आहे असा टुरिस्ट प्लेस म्हणजे तीर्थक्षेत्र. तर इथे जरा स्थानिक लोकांनी जरा थोडं स्वच्छता वगैरे राखली पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे तरच कुठं थोडं अट्रॅक्शन वाढेल. आणि बरोबर ना राईट. ओके अजून काय तुला काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं? आता आम्ही चाललो मंदिरात. बाय. अरे कॅमेरा बंद कर. आमचा डॉगी शेट भेटायला आला आम्हाला. ही बघा घेतोय घरी. हा किती त्याने हे कॉम्प्लेन दिलाय. लहानपणापासून कॉम्प्लेन दिलं तर त्याला. मग म्हणजे पिलं नाही का? रेट काय होतो? हाय गाईज
चला आता आपण चाललो आहोत दर्शनाला. तर बघा आमची पब्लिक येते मागून पण पब्लिक आहे. हा बोल. अरे इकडे मंदिराकडे आलो. चे नाना ओटी येतात बहुतेक. लवकर त्याला सोना नाही येतो. पोरगी जाम बोलते. ना आलो थोडस पुढे पुढे भरपूर तसा पुढे अजून एक आहे ना. हा काय समोरचा गाईज गर्दी आहे आज थोडी. तर बरोबर सॅटरडे आहे त्याच्यामुळे आज थोडी गर्दी आहेच. तर बघूया किती वेळ लागते आपल्याला दर्शनासाठी. गाईस आपण देवीसाठी ओटी घेतली छोटीशी. तर आपण ही ओटी घेऊन जाऊया दर्शनाला. लेट्स गो. मागून पब्लिक येते आपली. मित्रांनो आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत. मंदिराच्या आवारात आलो. मला कल्लोळ पैसे काट पडला आता. गाईज चांगलं उभं राहिलो आपण. बघा आपली माणसं मस्त अगोदर पुढे जाऊन नंबर लावू. A few moments later. गाईज खूप वेळ लाईनीला उभं राहिल्यानंतर आता आम्ही त्या हॉलच्या बाहेर आलो. स्टेप्स चढून पुढे जातोय. खूप पाय दुखायला लागले. कंटाळा आलाय बघा. कंटाळायचं एवढं आमचं. खूप गर्दी आहे. काय शनिवार आहे ना
म्हणून. आणि जेजूरला तर अजून म्हणजे त्याच्या याच्यापेक्षा खूप जास्तच गर्दी आहे. बघूया आता जेजूरला कसं दर्शन होत आहे. चला भेटूया आपण बाहेर. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. खूप वेळ लाईनला उभं राहिल्यानंतर आपलं तुळजाभवानी आणि आईचं दर्शन झालं. व्यवस्थित दर्शन झालं. आणि आता आपण हे बघायला चाललो, जो दगड फिरतोय म्हणजे उजवा होकार डावा नकार. तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी. हा जो पाषाण आहे हा फिरत असतो, तो आपण बघायला जाऊया. तेव्हा चला घ्या. उजवा ना. यस. काहीच आता आपण बघितलं ते चिंतामणी सुकनावती जो तो पत्थर आहे म्हणजे जो पाषाण आहे त्याच्यावर हात ठेवला म्हणजे काहीतरी आपण पैसे ठेवायचे असतात. आणि जर हात ठेवलं ना तर तो ऑटोमॅटिक त्याच्या इच्छेनुसार म्हणजे तो लेफ्टला तरी फिरेल नाही किंवा राईटला तरी फिरेल. आपल्याला फिरवायला नाही लागत. तर लेफ्टला जर फिरला तर नॉट म्हणजे नकार असतो, मनातली इच्छा नाही पूर्ण होणार. आणि उजवीकडे फिरला तर मनातली इच्छा पूर्ण होईल असा एक त्याचा संकेत देतो तो. तर आणि स्थिर राहिला तर मग काहीच नाही. तर विषय असा आहे. तर मी पण करून बघितला तर माझा उजवा फिरला. बघूया आता काय मनातली इच्छा काय पूर्ण होतं. तर झालं आपलं दर्शन आणि आता आपण निघूया. आपण आपल्या मेंबर्स पाशी जाऊया. मेंबर्स जवळ आपले पंटर लोक कुठे गेले. सगळे गायब झालेत. चला जाऊया बाहेर. मंदिरात मला दाखवतो आता. पब्लिक आपण बाहेर जाऊया कारण बघण्यासारखं खूप काही आहे पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर आता आपल्याला आपल्या रूम्सकडे इकडे जावं लागेल. परत आम्ही इथे रूमवर आलो लंचसाठी. लंच झालेलं आहे. काही जण अजून जेवत आहेत. बघा काम काढला जेवण झालेलं आहे. बघा आमचं प्लेट घेऊन डायरेक्ट बाहेर. बघा बाहेर बसलेत. काम काढला नाही असं जेवू दे. बरं वाटत असेल ना हवेवर. बस बाहेर बसून जेवायला बरं वाटत असेल ना. एक नंबर. मग काय सगळे जेवण झालेत. ये मेरी बॉटल हम दो और हम तीन. अभी
हॅलो गाईज, खूप वेळ टाइमपास करून आता आम्ही तुळजापूरवरून निघालो आहोत जेजुरीकडे जायला. तर खाली जायचंच नाही. गो टू जेजुरी झाली. 2x. आता तू बस तुमचीच माझ्या रे. एक नाना आमचे पद्मासनावर विराजमान झाले. गाइस ये देखो कैसे लेटे हुए. तर आमच्या तांगड्या दुखायला लागल्या बसमध्ये बसून बसून. आणि हा बघा हा बघा हा बघा हा बघा आमचा भाऊ चपली भाऊ हे बघा. किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर लांब आहे जास्त? एक तास 1.5 तास पकड. जास्त 1 तास पकड. फायनली आम्ही जेजूरला पोचलो. तसा लेट झाला जेजूरला पोचायला. आणि अजून एक मोठी बस आहे, त्यात लेडीज आहेत. ती बस यायला 1 तासभर तर लागेल. आणि आमची आजच्या नाईटची जी अरेंजमेंट आहे, जे रूमची अरेंजमेंट, ती आहे तर निसर्ग लॉजमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आम्ही उद्या सकाळी दर्शनाला जाऊ, दर्शनाला घेऊ. आणि अभिषेक वगैरे उद्याच सकाळी होईल. तर सकाळी 7चा टायमिंग दिलेला आहे. आणि तोपर्यंत आता बघूया आपण काहीतरी एक 11-12 तरी वाजतील डिनरला. ठीक आहे, चला तुर्ताच एवढंच बोलतो. बाकी आता बघूया मार्केटला वगैरे उद्याच फिरू. आणि तोपर्यंत बघूया काहीतरी टाईमपास करू. चल बाय. हाय गाईज, आता वाजलेत 12. आमचा थोडा जेवणाला लेट झाला. तर आजचा जो मेनू होता, जो यांनी आपला बस सर्विस प्रोव्हायडर यांनीच म्हणजे यांनीच जेवणाची सोय वगैरे केली होती. जो मेनू होता ना तो खूप छान होता. मटर पनीर, पुरी भाजी, डाळ राईस आणि खीर पण. एकदम मस्त जेवण बनवलं. ते आहेत हे दादा. मेन आहेत ना दादा? खिलाडी आहेत तुमचे. ते जेवण मस्त बनवलेला. दुपारचं पण भारी बनवलं. थोडा मी शूट करायचं विसरून गेलो. ठीक आहे, चला आता आपण आपल्या कुटुंबा मेंबर्सचा बड्डे, तो बड्डे सेलिब्रेट करायला जाऊया. हॅलो गाईज, रात्रीचे 1 वाजायला आलेत. आणि सर्व आता झोपे गेलेत. आहेत आपले 2 फंटर्स ते तिकडं मागे आहेत. तर थोडा वॉक करतो मी आता. जेवल्यानंतर थोडंसं हेवी झालं म्हणून वॉक करतो आहे. तर आता उद्या मॉर्निंगला 5 किंवा 6 वाजता उठायला लागेल. 5लाच उठायला लागेल. 4 वाजता बोलतात, कारण 7 वाजता उद्या
गडावरती जायचं आहे. 7चा टायमिंग दिला आहे, कारण तेव्हा दर्शन घेऊन अभिषेक घालायचं आहे. आणि उद्याची काय प्रोसेस म्हणजे विधी वगैरे काय असतील ते जसं लवकर आटपता येईल तेवढा आटपायचं आहे. कारण थोडा लवकर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1-2 वाजता वगैरे, म्हणजे गावात जर लवकर पोचलो तर गावात हे आपलं काय बँजो ठेवला आहे तर मजा येईल. तर बघूया, उद्या आपण लवकर इथून निघालो तर आपल्याला नाचायला भेटेल गावामध्ये. ठीक आहे, तर चला बघा, कोणच नाही, सगळं सामसूम आहे, सर्व झोपायला गेलेत. तर मिळूया आपण, भेटूया आपण उद्या मॉर्निंगला. उद्या दर्शनासाठी जेव्हा जाऊ तेव्हा आपण भेटू. तोपर्यंत गुड नाईट. चला, गुड नाईट फ्रेंड्स.